अंबरनाथ नगर परिषदेत भाजपाची सत्ता, काँग्रेसच्या सर्व 12 नगरसेवकांचा भाजपामध्ये प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपाची मोठी खेळी. शरद पवारांना एनडीएत आणण्यासाठी आता अजित पवारांचा पुढाकार. शरद पवारांच्या एनडीए समावेशासाठी प्रयत्न करू, अजितदादांनी भाजपला सांगितल्याची माहिती. शरद पवारांचे काही खासदारही सत्ताधारी आघाडीत सहभागी होण्यास इच्छुक. पुण्यात अजित पवारांना मोठा धक्का. सचिन खरात यांची निवडणुकीतून माघार, गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार दिल्याचा आरोप स्वतः अजितदादांनी केल्याने खरात नाराज. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार संजय राऊतांची भेट. खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात दोघे आमने-सामने. दोघांमध्ये 30 सेकंद संवाद, एकमेकांच्या प्रकृतीची विचारपूस. मराठी माणसावर संकट आल्याने आम्ही एकत्र. संयुक्त मुलाखतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं विधान. आज एकत्र आलो नसतो तर महाराष्ट्रानं आम्हाला माफ केलं नसतं, राज ठाकरेंचं वक्तव्य. मराठी माणसांना संपवण्यासाठी राजकीय पक्षांची फोडाफोडी. उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात. महाराष्ट्र वाचवण्यासाठी मराठी माणसांना एकत्र येणं गरजेचं, उद्धव ठाकरेंचं आवाहन. अजित पवारांविरोधात बैलगाडीवर पुराव्यांचं काय झालं, राज ठाकरेंचा भाजपला सवाल. देवेंद्र फडणवीसांनी भ्रष्टाचाराच्या गोष्टी करू नये, राज यांचा टोला. नाशिकमध्ये उद्या ठाकरे तोफ धडाडणार. ठाकरे बंधूंची उद्या पहिली संयुक्त सभा. कोणाकोणावर निशाणा साधणार, उत्सुकता शिगेला. शिवतीर्थावरील ठाकरे बंधूंच्या सभेचा टीझर प्रदर्शित. मुंबई महापालिका निवडणुकीआधी दिसणार शिवशक्तीची ताकद. 11 जानेवारीला शिवतीर्थावर ठाकरे बंधूंचा आवाज घुमणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुलाखत. नागपुरात तर्री पोहे विथ देवाभाऊ. अभिनेत्री स्पृहा जोशी आणि भारत गणेशपुरे घेणार मुलाखत. संभाजीनगरातही टॉक शो. मी मनसैनिक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्येच राहणार, भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना संदीप देशपांडेंकडून स्वतःच पूर्णविराम. ठाकरेंचे माजी आमदार दगडू सकपाळ यांच्या भेटीला एकनाथ शिंदे. सकपाळांच्या मुलीला ठाकरेंच्या सेनेनं तिकीट नाकारलं. शिंदे सकपाळ भेटीमुळे तर्कवितर्कांना उधाण. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार किशोरी पेडणेकरांविरोधात किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगात तक्रार. पेडणेकरांनी कोविड घोटाळा गुन्ह्याची माहिती लपवल्याचा सोमय्यांचा आरोप. संभाजीनगरच्या एमआयएम आणि काँग्रेस राड्याप्रकरणी 50 जणांवर गुन्हा दाखल. 6 जण अटकेत तर मुख्य आरोपी असलेले काँग्रेसचे कलीम कुरेशी आणि इतर 42 जण फरार. प्रचाराच्या पैशांवरून नाशिकमध्ये महिलांमध्ये पोलीस स्टेशन बाहेर हाणामारी. 65 महिलांचं 30,000चं नुकसान झाल्याचा आरोप. एका उमेदवारानं पैशाचं आमिष दाखवून दुसऱ्या उमेदवारासाठीचा प्रचार थांबवल्याचा आरोप. अमेरिकन कायद्याचं उल्लंघन केल्यानं स्टुडंट व्हिसा रद्द होणार. भारतीय विद्यार्थ्यांसाठी दूतावासाचा कडक इशारा. नियमांचं काटेकोर पालन करण्याचं विद्यार्थ्यांना आवाहन. जागतिक कीर्तीचे पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर माधव गाडगीळ यांचं निधन. अल्पशा आजारानं वयाच्या 83व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार.